ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती 2020-21च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील 434 विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरांसाठी नव्या दराने सोडत काढावी असे निर्देश या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत। चितळसर मानपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील 1173 प्राप्त घरांपैकी 938 घरांची सोडत 14 जुलै 2025 रोजी काढली आहे। या सोडतीमध्ये 2025-26च्या रेडी रेकनर दराने घरांच्या किमती आकारण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत म्हाडा कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे। या बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड आणि म्हाडाचे इतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी तसेच याबाबत तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यात प्रामुख्याने या घरांना 2020-21 साली अंशतः भोगवाटा प्रमाणपत्र मिळाल्याने या घरांच्या किमती तेव्हा 10,000 रुपये प्रति चौरस फुटांच्या दराने म्हणजेच 44 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती। मात्र त्याला पूर्ण भोगवाटा प्रमाणपत्र 2025-26 साली मिळाल्याने उर्वरित घरांची किंमत 51 आणि 52 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे एकाच इमारतीत राहणाऱ्या 2 सदनिकाधारकांकडून सारख्याच जागेच्या सदनिकेसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने या दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली आहे। त्यामुळे एकाच इमारतीत सारख्या क्षेत्रफळांच्या घरांच्या वेगवेगळ्या किमती आकारण्यापेक्षा सरसकट 20 आणि 21च्या रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किमती करून आकारण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिलेत। यासोबतच या गृहप्रकल्पातील सोडतीमध्ये ज्या 434 लाभार्थ्यांनी आपली स्वीकृती पत्रे म्हाडाकडे जमा केली आहेत त्यांना दिलासा द्यावा, तर उर्वरित घरांसाठी नवीन दरानुसार नव्याने लॉटरी काढण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत। त्यामुळे आता या गृहप्रकल्पातील घरांची नव्याने सोडत होणार असून 2020-21च्या रेडी रेकनर दराप्रमाणेच म्हणजेच 44 ते 46 लाखांमध्ये नागरिकांना घरं उपलब्ध होतील।